श्री गुरुचरित्र अध्याय 21. श्री गणेशन श्री सरस्वती श्री माता पिताय नमः. सिद्ध मने नामधार का ब्रह्मचारी कारणी का उपदेशिले ज्ञान विवेका तया प्रेत जनानीसी ब्रह्मचारी मने नारी मूढपणे दुःख करी कोण वाचला असे स्थिरी या संसारी सांगा मजा उपजाला कवन मेला कवन उत्पत्ती झाली कोठून जळात उपजे जायचं पिन बुध बुधराय कोठे स्थिर ऐसा देह पंचभूती मिळून होय देह निर्मिती वेगळे होता पंचभूती अव्यक्त होय देह जाणा तया पंचभूतांचे गुण माया पाशे वेष्टून भ्रांती लाविती देह म्हणून पुत्र मित्र कलत्र वास रज सत्व तम गुण तया भूतांपासून वेगळाले लक्षण होते एक एक चित्ते देवत होय सत्वगुण रजगुण मनुष्य जाणा द्वेतसी तम गुण गुणानुबंधे कर्मे घडती जेने जे कर्म आचरती सुकृतात्वा दुष्कृती तैसी होय फळप्राप्ती आपल्या पण भोगावी या संसार वर्तमानी उपजती तंतू कर्मानुगुणी आपल्या अर्धवापासून सुख दुःख भोगिताती या कारणे ज्ञानवंता संतोष न करावा उपजता अथवा नरा अमृत होता दुःखापना करू नये कोणी मर्ती पुरवयसी अथवा मर्ती वृद्धपेसी आपल्या अर्धव असे जैशी तेने परिगडे जाणा कर्मानुमशे उपजताची लालाटिली तो वीरेंची सुकृतात्वा दुष्कृतेची भोग भोगवे म्हणून ऐसे या कर्म काळासी जिंकेले नाही कोणी परेसी या कारणे देहासी नित्यत्व नाही परेसा तुझे तुझी सांगवैले कोटी जन्म भोग भोगिले मनुष्य अथवा पशुत्व लादले पक्षी अथवा कृमी रूप जरी होतासी मनुष्य योनी कोण कोणाची होती सजननी कोण कोणाची होती सुगृहिणी सांग तू वाम पुढे कवन तुझी माता पिता जन्मांतरीची सांगा आता वाया दुःख करसी प्रलापिता पुत्रा फुला म्हणून पंचभूतात्मक देह चर्म मांस अस्ति मेह वेष्टुनिया नवमे देह मळबुद्ध शरीर जाणावे कायचा पुत्र कोठे मृत्यू वायका ब्रह्मोनी रडसी तू सोडून द्यावे कायचे प्रेत संस्कार ते लोकी करते येणे परी ब्रह्मचारी सांगिती ते विस्तारी परिसोनिते अवसरी विनवितसे तयसे विप्रवनिता तया वेळी विनवितसे करुणा बाळे स्वामी निरूपिले धर्म सकळी परिस्थिर नवे अंतकरण प्रारब्ध प्रमाण मनोदरी तरी का बाजावा श्रीहरी परिसंपर्क आलो जरी सुवर्ण नवे कोण बोले आम्ही पहिलेची दैवहीन म्हणून धरिले श्री गुरुचरण अभय दिदले नाही मरण म्हणून विश्वास केला मी खंडनारा येतोची ज्वरा दावत जाती वैद्यची करा औषध देऊन या प्रीती करा सेवेची करी आरोग्यता रे मूर्तीचा अवतारू श्री नरसिंह सरस्वती असे गुरु तेने दिसला असे वरू केवी असत्य होय सांग मज आराधिले मी तयसी वर दिला गा मनसी त्याचा करून या बरवसी होतो आपण स्वस्थ चित्त विश्वासून असत आपण केवी केले निर्वाण कैसे माझे मूर्खपणा म्हणून स्वामी निरोपीसी या कारणे आपण आता प्राण त्यजिन सर्वता समर्पिना गुरुनाथा वाढो कीर्ती तयाची ऐकून त्याचे वचन ओळखून या भाव मन सांगे बुद्धी तिसी ज्ञान उपाय एक करे आता विश्वास केला तो श्री गुरुसी पुत्र लादला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्याची घेऊन जाई श्री गुरु स्थाना जेथे झाला असे तुझवर तेथे समर्पितो कलेवर पंचगंगा कृष्ण तीर औदुंबर तळी ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी पोटी शव बांधोनी घेऊन गेले औदुंबरा प्रती जेथे होत्या गुरु पादुका पळी शिरते बालिका हृदय भरल्या पादुका आक्रोश करी ते नारी दुःख करीत झाली निशी विप्रमागती प्रेतासी मन त्या कृष्काव करीसी संस्कारुनी जाऊन आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जाळू दे आता प्रेत ऐक कर्कशय म्हणतात ती काही केले निधी प्रेत आपण सगळे जाळा म्हणत पोटे बांधून या प्रेत लोळत असे पादुकांवरी म्हणत विप्रण्याती लोक राहू नये राणी निशंक तस्कर बाधा वैलायका जावं आता गाराची जावं आता स्नान करूनी उपवास काजचे दिनी प्रातकाळी येऊनी दहन करू म्हणते ऐका आजीचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी आपाप दहनासी देईल जाना ते कर्कशा म्हणून निगती सकल लोक राहिले ते जननी जनक प्रेत सहित करीती शोक होती रात्र परेसा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करिता जनक जननी
यामती अवतारणी झोप आली ती सी देखत से सुषुप्तीत जटाधारी वसंकित व्याघ्रचरण चर्म परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आला औदुंबरा प्रती कावो शोक करसी सती आक्रोशनी मनवरी काय झाले तुझे कुमारा आता त्यासी करू प्रीती करा म्हणून देतो अभय करा भक्तवत्सला श्री गुरु भस्म काढून प्रेतासी लावितसे सर्वांगेसी मुखपसरी म्हणे तिसी वायू पुरस्परू म्हणे प्राण म्हणजे वायू जाण बाहेर गेला विसरून गालीत मागुती आणून पुत्र तुझा सजीव होय इतके होताची बैचकित झाली नारी जागृत म्हणे आपण कैसे भ्रांत लागले असे प्रेतावरे जे कासे आपुले म्हणे तैसे दिले निद्रा स्वप्ने कैसा देव नरसिंह मुनी भ्रांती आपणा लागले असे आमचे प्रारब्ध सतावूने देवावरी बोल काय ठेवणे अज्ञानामी मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोल येणे परी चिंता करीत तो प्रेत झाले ते चेत सर्वांगी कृष्ण बहुत सर्व संधीसी जीवा आला म्हणे प्रेतसी काय झाले किंवा भूत संचारले मनी भया उपजले ठेवी काढून दूर परते सर्व संधी जीव भरला बाळ उठून बैसला मने माते सुधा लागली मला न देई मन तसे रुदन करीत वेळी आला कुमरा माते जवळी स्तन घालिता मुख कमळी शिर निघे बत्तीस दारा संतोष भय होऊनी प्रीतीसी संध्या मागुती असे मानसी कडे घेऊन बालकाशी गेली आपले पती जवळी जागृत करून पतीशी सांगे वृत्तांत आद्यंतेसी पती म्हणे तेसी चरित्राचे श्री गुरुचे म्हणून दंपती दोघे जण करून औदुंबरा प्रदक्षिणा साष्टांग करीती नमन स्तोत्र करी नाना परी तू नारका विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अशक्य तुझं वर्णयसी क्षमा करणे स्वामी या आम्हा क्षमा करणे म्हणून निघाली ती लोटांगणे विनवून या करुणा वचने गेली स्नाना गंगेत स्नान करून बाळकासहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्नापन करिता लाविती दीपात वेळी पूजा करीती भक्तीसी मंत्रपूर्वक विधीसी शमीपत्र कुसुमेसी पूजा करीती परे सा निरांजन तया वेळी करीती गायन परिबळी अति संतोष तय बाळी भक्ती भावे स्तुती करती इतके होता गेली निशी उदय झाला दिनकरासी संस्कार म्हणून प्रेतसी आले विप्रज्ञानी सकळ तव देखताची कुमारासी विस्मय झाला सकळिकाची समाराधना करते हर्षी महानंद प्रवर्तला ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लादले कामा एकेकाची सांगत सीमा विस्तार होई बहु कथा सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा ऐका परसे सांगता आणि का साधारण तुझा निरोपेले आता औदुंबरा तळी श्री गुरुवास सर्व काळी काम्य होत तात्काळी आराधिता श्री गुरुसी जया नाम कल्पतरू प्रत्यक्ष दाना औदुंबरू जे जे म्हणी चिती नरू साध्य होय परे साई श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धानंदारक समदे मृत पुत्र संजीवन नाम अध्याय श्री गुरु दत्तात्रय परमत्व श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.